ममता वराडकर या देखील विजयी झाल्या। संदेश पारकर यांना पाठिंबा दिलेला होता निलेश राणेंनी, ते देखील विजयी झालेले आहेत। त्यानंतर विजयानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया। तर इथे विजयी उमेदवारांचा जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला आहे, गुलाल उधळला जातोय। भोकरदनमध्ये पवारांच्या पक्षाच्या समरीन मिर्झा विजयी झाल्या आहेत। रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांना हा मोठा धक्का भोकरदनमध्ये। दानवेंच्या घरासमोर पवारांच्या पक्षाकडून आतषबाजी करण्यात आलेली आहे। भोकरदनमध्ये पवारांच्या पक्षाच्या समरीन मिर्झा या विजयी झालेल्या आहेत आणि आता रावसाहेब दानवे संतोष दानवे यांच्यासाठी मोठा धक्का। दानवेंच्या घराबाहेर पवारांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। भोकरदनमध्ये दानवे पितापुत्रांना मोठा धक्का। एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात इथे। तर रामराजे निंबाळकरांचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा पराभव झालेला आहे। रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा पराभव। भाजपचे शमशेर सिंह या ठिकाणी विजयी झालेत। रामराजे निंबाळकरांचे पुत्र अनिकेत राजे यांचा पराभव झालेला आहे। तर महत्त्वाची घडामोड, चिपळूण नगरपंचायतीतून भास्कर जाधव यांची मुलगी विजयी झालेली आहे। कांचन शिंदे नगरसेवक पदी विजयी झाल्या आहेत। तर भास्कर जाधवांची मुलगी या ठिकाणी विजयी झाले। चिपळूण नगरपंचायतीमधून भास्कर जाधव यांची कन्या विजयी झालेली आहे। कांचन शिंदे इथून नगरसेवक म्हणून विजयी झालेत। अमरावती नांदगावमधून ठाकरेंच्या पक्षाचे प्राप्ती मारोतकर या विजयी झालेले आहेत। तुळजापूरमध्ये भाजपचे विनोद गंगडे नगराध्यक्षपदी विजयी झालेत। ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूरची निवडणूक चर्चेत होती आणि या ठिकाणचा हा महत्त्वाचा निकाल। अमरावती नांदगावमधून ठाकरेंच्या पक्षाच्या प्राप्ती मालपेकर या विजयी झालेल्या आहेत। नगरपालिकांमध्ये सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांची जादू कायम असल्याचं पाहायला मिळतं। महायुती 200च्या पार आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष। तर सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड, आतापर्यंत 127 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांची जादू नगरपालिका निवडणुकीतही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। नगरपालिका पंचायत समितीच्या या निवडणुकांमध्ये खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सर्वाधिक सभा झालेल्या होत्या। त्यातही सर्वाधिक सभा या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या होत्या नगरपालिकांमध्ये। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा एकदा दिसलेली आहे। जवळपास भाजप 127 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेले आहेत। ज्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष आतापर्यंत निवडून आला नव्हता त्याही ठिकाणी भाजपनं आपला नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे, महायुतीची मोठी सरशी, त्यातही भाजप सगळ्यात मोठा पक्ष। 127 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विराजमान होणार आहेत। तर त्या पाठोपाठ शिंदे सेना आणि मग अजित पवारांची राष्ट्रवादी, असं हे सगळं चित्र आहे। महायुतीत 200च्या पार गेले, भाजप सगळ्यात मोठा पक्ष नगरपालिका निवडणुकांमध्ये ठरतोय। भाजपचे आतापर्यंत 127 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। नगरपालिकांमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीच जादू पाहायला मिळालेली आहे। तसंच या संपूर्ण निवडणुकांमध्ये महायुतीतलेच 3 पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये उभे होते, मात्र संयंत्र टीका या ठिकाणी फडणवीसांनी केली होती। 20 तारखेला